भिवंडी तालुका कुकसे ग्राम पंचायत के अंतर्गत भोईर गांव स्थित अकाड़ित पड़ित जगह सर्वे नंबर 11 व 12 में स्थित तालाब की दुर्दशा व तालाब को सुरक्षित रखने के उद्देश्य से कुकसे गांव के किसानों ने कुकसे ग्राम पंचायत द्वारा लघु पाट बंधारे विभाग को लिखित पत्र दिया गया था। इसी को लेकर आज दिनांक 1 जुलाई 2026 को जिला परिषद थाने लघु पाट बंधारे विभाग के चिड़सार साहेब व भिवंडी लघु पाट बंधारे विभाग के प्रगति माने मैडम ने तालाब की निरीक्षण किया और तालाब को सुशोभीकरण व सुरक्षित करने का आश्वासन दिया। इस अवसर पर भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्री एकनाथ पाटिल, रघुनाथ पाटिल, नरेश पाटिल, मयूर पाटिल के साथ साथ कुकसे गांव के कई किसान उपस्थित थे। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए कुकसे गांव के किसानों ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। आज जिल्हा परिषदेवरनं चिड़सार साहेब म्हणून आलेले आहेत। त्यांच्याबरोबर पाटबंधारे विभागाची माने मॅडम सुद्धा आहे। तसे आम्ही ग्रामस्थ आहोत। खरोखर हा तलाव आहे, त्या तलावापासून लोकांचा खूप फायदा होत होता, कारण का जवळजवळ होलीपर्यंत लोक या तलावाच्या मध्ये भाजीपाला करत होते, जनावर पाणी पित होते आणि या एका डेव्हलपरने त्याची संस्था खोलून रस्त्याच्या नावे हा तलाव केलेला आहे। शासनाला विनंती आहे का हा तलाव आहे भविष्यात आम्हाला इथे गणपतीचं विसर्जन करता येतील, कारण आम्हाला आता जागा राहिलेली नाही। जो आमचा नाला ओढा आहे त्या ओढ्यामध्ये एवढा घाण पाणी येत असतो, देवाची 10 दिवस पूजा करायची आणि घाणीचं विसर्जन करतात आम्ही। त्याच्यामुळे शासनाला विनंती आहे की हा तलाव जागृत तलाव आहे, हा जागृत राहिला पाहिजे। तसेच या तलावामुळे आमच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल जर बंद केला तर, कारण का त्यांची जनावर करत होती, कोणी भाजीपाला करून त्याचं उदरमार्ग भागीत होते। तसेच आता पावसाला लेट चालू झाला, बरोबर आहे, या तलावात पाणी असतात लोक कधीच पेरणी करून भात पेरला असता, त्यावेळी पाणी केलेले आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला पाणी केला असा पूर्ण जी माहिती आहे ते पूर्ण देणं आहे। फक्त एवढा शासनाला विनंती एवढीच आहे की शासन सुद्धा या गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे।